बरोबर आहे. ही केवळ आत्ताची परिस्थिती नाही तर आगामी काळात सुद्धा अशी परिस्थिती उद्भवू शकते आणि जर असं झालं, या मुद्द्याला आपण फक्त अकॅडमिक मुद्दा किंवा चर्चात्मक मुद्दा असं समजलं, संबोधलं तर आपली लोकशाही अर्थातच त्याला ते परवडू शकणार नाही आणि निवडून आलेली सरकारं ही अस्थिर करून कोसळवली जातील. ते अर्थातच लोकशाहीसाठी घातक आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. त्यामुळे याला म्हणजे कोणत्या तर नबाब रेबिया केसला फक्त चर्चात्मक मुद्दा म्हणू नका, कारण हरीश साळवेंनी कालच्या आपल्या युक्तिवादामध्ये ते केवळ अकॅडमिक आहे असा उल्लेख केलेला होता. पण याला उत्तर देताना मग अध्यक्षांना अनिर्बंध अधिकार द्यायचे का, अशी सुद्धा एक टिप्पणी सरन्यायाधीशांनी केलेली आहे, ज्याच्या संदर्भात अर्थातच पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांचा प्रतिवाद सुरू झालेला आहे. कपिल सिब्बलांनी पुन्हा एकदा घटनाक्रम सांगितलाय आणि 10th शेड्यूल 10व्या सूचीनुसार सगळं काही गुंडाळून आपण लोकशाहीसाठी परिस्थिती अधिकाधिक घातक बनवू शकत नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, आय बेग यू असा शब्द त्यांनी कोर्टात वापरलेला आहे. त्यांनी एक प्रकारे हेही सांगितलंय की जेव्हा अध्यक्षांची निवड होणार होती म्हणजे राहुल नार्वेकरांची, तेव्हा प्रतोद कोण होते तर ते सुनील प्रभू होते शिवसेनेकडनं. त्यामुळे त्यांनी जो व्हिप जारी केलेला होता तो शिवसेनेच्या आमदारांवरती बंधनकारक होता, जो अर्थात पाळला गेला नाही आणि त्या सगळ्या आमदारांनी मतदान कोणाला केलं तर राहुल नार्वेकरांना केलं. राहुल नार्वेकर हे भाजपचे उमेदवार होते. त्यामुळे व्हिपचं उल्लंघन हे शिवसेनेच्या आमदारांकडनं झालेलं आहे, जे शिंदेंसोबत होते. याचाही उल्लेख कपिल सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. नोटीस असेल तरच अपात्र ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना असावा, असा सुद्धा मुद्दा आजच्या युक्तिवादामध्ये इथे उपस्थित झाला. आणखी एक अपडेट आहे, 3 जूनला शिवसेनेच्या व्हिपचं उल्लंघन केलं गेलं आणि हे उल्लंघन बंडखोरांनी केलं. ती 3 जुलै अशी तारीख असू शकते, कारण जूनच्या शेवटाच्या टप्प्याला सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि जुलै महिन्यात बहुमताची चाचणी होऊन अध्यक्षांची निवड झालेली होती. प्रशांतकडे आपण पुन्हा एकदा जातोय. प्रशांत, अपडेट्स काय आहेत? कपिल सिब्बलांनी पुन्हा 3 जूनच्या त्या व्हिपचा उल्लेख केला. तो विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या संदर्भातला होता. तर तेव्हा ज्या म्हणजे सुनील प्रभूंच्या व्हिपचं जेव्हा उल्लंघन झालं त्याच्यानंतर ठाकरे गटानं सुद्धा अपात्रतेसंदर्भातल्या नोटिसा या आमदारांना दिलेल्या आहेत. तर त्याच्यावरती सरन्यायाधीशांचं असं म्हणणं होतं की इंटरेस्टिंगली दोनही बाजू नबाब रेबिया केसचा उल्लेख अध्यक्षांचे अधिकार कसे महत्त्वाचे आहेत हे सांगण्यासाठी करतायत. तर त्याच्यावरती सिब्बलांनी परत प्रतिवाद केला. त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं जे सबमिशन आहे ते याच सगळ्या संदर्भातलं आहे की इलेक्टेड गव्हर्नमेंट जे आहे ते टॉपल करण्यासाठी अशा पद्धतीनं हे करू नका. म्हणजे तुम्ही एक सरकार उलथवण्यासाठी अध्यक्षांचे जे हात बांधताय ते योग्य नाहीये, हा आमचा मुद्दा आहे. आम्ही वेगळ्या केसमध्ये जरी स्पीकरचा अधिकार महत्त्वाचा आहे हे सांगत असलो तरी आमचं म्हणणं जे आहे की तुम्ही केवळ एका नोटिसीमुळे अशा पद्धतीनं जर सरकार पाडायला अध्यक्षांचे अधिकार थांबवून मदत होत असेल तर त्याच्या संदर्भातला विचार करा, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्या पाठोपाठ त्यांनी 2 ताजी उदाहरणं दिलेली आहेत, राजस्थान आणि गोवा. राजस्थानच्या प्रकरणामध्ये आम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये आलो तेव्हा तेव्हा न्यायाधीश अरुण मिश्रा हे डेली हे प्रकरण मॉनिटर करत होते. पण जेव्हा गोव्याचं प्रकरण आलं तेव्हा आम्ही वारंवार विनंती करत होतो, मात्र तेव्हा आम्हाला तातडीची सुनावणी जी आहे ती मिळालेली नव्हती. गोव्यामध्ये 5 लोकांनी साईड जी आहे ती बदललेली होती आणि त्याच्यानंतर ते मर्ज झालेले होते. पण हे मर्ज किंवा विलिनीकरण जरी झालं तरी काँग्रेस पार्टी मात्र आहे तशीच राहिली. म्हणजे गोव्याच्या बाबतीमध्ये केवळ आमदार त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला गेले, पक्ष तसाच राहिला. मग तेच महाराष्ट्राच्या केसमध्ये का नाही होत, हा त्यांचा या ठिकाणी मुद्दा आहे. महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. अध्यक्षांचं महत्त्व अधोरेखित करताना नबाब प्रकरणाचा दाखला दोनही बाजूंकडनं दिला जातोय. त्यामुळे काल जशी त्यांनी एक मिश्किल टिप्पणी केली होती की तुम्ही कोणत्या बाजूने आहात, यावरती नबाब रेबिया प्रकरणाचे दाखले तुमच्यासाठी अवलंबून असतात. अध्यक्षांचे अधिकार हा सगळ्यात कळीचा मुद्दा या संपूर्ण केसमधला बनलेला आहे आणि त्याच अध्यक्षांच्या अधिकारांवरनं हा सगळा पुढचा युक्तिवाद आता सुरू होतोय. धनंजय चंद्रचूड यांनी एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेलं आहे. ते निरीक्षण असं आहे की अध्यक्षांचं महत्त्व अधोरेखित करताना नबाब प्रकरणाचा दाखला दोनही पक्षांकडनं सध्या दिला जातोय.
पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे अपडेट जाणून घेण्यासाठी जाऊया. प्रशांत, आता नेमकं प्रतिवाद कोण करतंय? सरन्यायाधीशांची टिप्पणी काय समोर येते? कपिल सिब्बल यांचाच रिजॉइंडर सुरू आहे आणि पुन्हा एकदा काही मुद्दे ते मांडतायत. त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं आमदार खरेदी केले जातात, अध्यक्षांचे अधिकार म्हणजे अध्यक्षांना एका नोटिशीनं त्यांचे अधिकार बांधून ठेवले जातात, ते डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया करू शकत नाहीत आणि मग अशा प्रक्रियेतून जर एक सरकार उलथवलं जात असेल तर आपण त्याच्या संदर्भात काय केलं पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की गुवाहाटी मध्ये बसून अशा पद्धतीनं जर नोटिसा पाठवल्या जात असतील तर ते पक्ष स्वेच्छेनं सोडल्याचं उदाहरण नाहीये का? म्हणजे एक प्रकारे ते पक्षांतर बंदी कायद्याला लागू होत नाही का? म्हणजे शिंदे यांची जी कृती होती की ते गुवाहाटीला गेले आणि तिथून त्यांनी या सगळ्या नोटिसा पाठवलेल्या होत्या, पक्षाच्या नियमांच्या बाहेर वर्तन केलेलं होतं, तर याच्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याचं सिद्ध होत नाही का, हे त्यांनी सांगितलेलं आहे. सोबतच उपाध्यक्षांनी त्यांना जो 2 दिवसांचाच काळ दिलेला होता त्याचं सुद्धा एक प्रकारे कारण सिब्बलांच्या युक्तिवादामध्ये येतंय. त्यांचं म्हणणं आहे की कारण घटनाच इतक्या वेगानं घडत होत्या आणि त्यामुळं जर त्यांना या गोष्टी घडून दिल्या असत्या तर त्याचे वेगळे परिणाम घडले असते आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच घडत नाहीयेत. 2 दिवसांचा वेळ यासाठी दिला होता इतका कमी, कारण त्या वेगानं घटना घडत होत्या आणि त्यासाठी अध्यक्षांनी तेव्हा 2 दिवसांचा वेळ दिलेला होता. बरोबर आहे. वस्तुस्थिती तेव्हा अगदी समोर दिसत होती आणि त्याचमुळे फक्त 2 दिवसांचा वेळ का दिला गेला नोटिशीला उत्तर देण्यासाठी, हा सुद्धा एक प्रमुख मुद्दा शिंदे गटाकडनं उपस्थित झालाय. तेव्हा वस्तुस्थिती समोर होती आणि आपल्याला वाटतंय त्यापेक्षा सुद्धा हा मुद्दा प्रचंड मोठा आहे, प्रचंड महत्वाचा आहे आणि जर हे असं होणं आपण मान्य केलं तर ते अर्थातच लोकशाहीसाठी धोकादायक आहे. ते कुठेही, कसंही आणि कधीही घडू शकतं आणि सरकारं कोसळू शकतात. हे होण्याचा ही केवळ पहिली वेळ नाही आणि शेवटचीही वेळ नाही, कारण जर याला आपण मान्यता दिली तर देशभरामध्ये अशा गोष्टी कुठेही कशाही होऊ शकतात, याचा उल्लेख सुद्धा कपिल सिब्बल यांनी आपल्या प्रतिवादामध्ये केल्याचं पाहायला मिळतंय. केवळ 2 दिवसांची नोटीस का, या विरोधकांच्या प्रश्नाला म्हणजे शिंदे गटाच्या वकिलांच्या प्रश्नाला कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलंय. वस्तुस्थिती पाहूनच हा निर्णय घेतला गेला. नेमकं काय घडतंय हे तेव्हा आमच्या समोर होतं, कारण आमदार गुवाहाटीमध्ये गेलेले होते, ते बंड करणार आहेत हे जवळपास निश्चित होतं. या नोटिशीच्या, अध्यक्षांच्या नोटिसीचा सुद्धा इथे उल्लेख झाला की जेव्हा अध्यक्षांनी कोणतीही अपात्रतेची नोटीस जारीच केली नव्हती आमदारांच्या विरोधात, तेव्हाच अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव हा गुवाहाटीमधल्या आमदारांनी पाठवलेला होता. ते आमदार 34 आमदार होते, त्यांच्या सह्या होत्या. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार आहे, काळाच्या पुढे जात या आमदारांनी ही कृती केल्याचा उल्लेख सुद्धा कोर्टामध्ये यावेळेला करण्यात आला. कायद्यानं निवडून आलेलं सरकार पाडण्यासाठी निर्णयाचा वापर होऊ नये याची सुद्धा खबरदारी घेण्याची गरज आहे. अध्यक्षांचे अधिकार गोठवले गेले आणि निवडून आलेलं सरकार पाडलं गेलं, अशी टिप्पणी कपिल सिब्बल यांनी केलेली आहे. प्रशांत, या सगळ्या आतापर्यंतच्या आज घडत असलेल्या युक्तिवादातनं निर्णय एकतर मोठ्या बेंचकडे हे प्रकरण जाईल की नाही याचा तर होणार आहे, पण अध्यक्षांचे अधिकार ते नेमके कोणते, ते कोणत्या चौकटीत येतात आणि अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात सुद्धा एखादी मोठी टिप्पणी कोर्ट करू शकतं का? नक्कीच आता कपिल सिब्बल जो युक्तिवाद करतायत तो याच संदर्भातला आहे की अध्यक्षांना जर हटवायचं असेल तर त्यांच्या विरोधातला प्रस्ताव नेमका कसा येऊ शकतो. तर अशा पद्धतीने एक पहिल्यांदा नोटीस द्यावी लागते, त्याच्यानंतर तो प्रस्ताव जो आहे तो सभागृहामध्ये पटलावरती मांडला जातो आणि त्याच्यानंतर 14 दिवसांचा वेळ जो आहे तो दिला जातो आणि त्याच्यानंतर एक तारीख फिक्स केली जाते आणि त्याच्यानंतर हा अविश्वास प्रस्ताव जो आहे तो सभागृहामध्ये मंजुरीसाठी येत असतो. तर अशा पद्धतीनं नोटीस जेव्हा बजावली जाते तर त्याच्यामध्ये केवळ नो कॉन्फिडन्स हा मुद्दा जो आहे तो शब्द असू शकत नाही, तर त्याच्या संदर्भात रिमूव्हल हा शब्द त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि त्या अर्थानं हे सगळे बारकावे आहेत अध्यक्षांच्या एकूण अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसीचे, ते कपिल सिब्बल कोर्टाला या ठिकाणी लक्षात आणून देत आहेत आणि त्या माध्यमातून ही नोटीस जी आहे ती कशी चुकीची होती हे सांगण्याचा त्यांचा कोर्टाला प्रयत्न आहे. बरोबर. अध्यक्षांना दिली गेलेली ही नोटीस होती आणि ती नोटीस अर्थातच कायद्याच्या चौकटीमध्ये बसू शकत नाही. गुवाहाटीमध्ये बसून सरकार चालवलं जाऊ शकत नाही. लोकांना विकत घेतलं गेलं